डॉक्टर जिलानी हूँ। अल-अमीन हॉस्पिटल के मेडिकल स्टूडेंट हूँ मैं। तो मैं तकरीबन 3-4 साल से मैं यहाँ पे काम कर रहा हूँ एज ए मेडिकल स्टूडेंट। तो आज हमने एक यहाँ पे इंटरेस्टिंग केस मिला है कि ये बच्ची जो है हुणसी गांव की है, मतलब करिए की है। ये पेन एब्डोमेन बोल के हमारे पास आई है। हमारे जो डॉक्टर्स हैं यहाँ पे, औरतों के डॉक्टर्स हैं, गायनेकोलॉजिस्ट हैं पूरे, उन्होंने इसको डायग्नोस करके MRI करे, फ्री में MRI करके, प्लस सोनोग्राफी फ्री करके, ब्लड टेस्ट वगैरह फ्री करके डायग्नोस करे उन्होंने। ये बीमारी एक बहुत रेयर बीमारी है, मतलब 0.14% बोलते हैं जिसको। तो ये बीमारी की वजह से जो बच्ची के अंदर जो महावरी का प्रॉब्लम था, प्लस जो पेट दर्द था, सीवियर पेट दर्द था। उसको डायग्नोस करने के बाद जो वोहावेरा सिंड्रोम बोलते हैं, जैसा हमारा डॉक्टर साहब ने बोला है कि वो प्रॉब्लम से सफ़र हो रही थी वो। तो प्राइवेट हॉस्पिटल के अंदर उसको खर्चा बहुत बोले उन्होंने, वो बर्दाश्त नहीं करके हमारे पास आने के बाद जो हमें जो उसका फ्री इन्वेस्टिगेशन करके, फ्री ब्लड टेस्ट करके, प्लस ऑपरेशन भी हमने फ्री किया है हमारे अल-अमीन हॉस्पिटल के अंदर। तो इसका बेनिफिट उन्होंने डेफिनेटली लिया है। तो इसी तरह जो मैं एज ए मेडिकल स्टूडेंट बोलना चाहता हूँ कि आने वाले दिनों के अंदर भी जो हमें LSCS भी फ्री कर रहे हैं, हमारे हॉस्पिटल के अंदर डिलीवरीज फ्री कर रहे हैं। तो इसका फ़ायदा जो सिटी के लोग लेने के लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ। सर अभी सिर्फ डिलीवरी यहाँ पर फ्री होगी या फिर मतलब सीजरिंग भी होता है? अभी फिलहाल तो डिलीवरी और सीजरिंग दोनों फ्री रखे हैं हमारे पास। उसके लिए क्या ड्रग्स भी आप फ्री देंगे? अभी बहुत गरीब पेशेंट है तो उसको ड्रग्स भी हम फ्री दे रहे हैं। इस तरह जो हम काम कर रहे हैं सिर्फ पब्लिक की हेल्प के सर। तो हम 15 दिन का कैंप रखे हैं फिलहाल। कैंप चल रहा है? हाँ, 15 दिन का कैंप चल रहा है, 31 तक है। कब से कब तक सर? ये 15 तारीख से लेकर 31 तक रखे हैं। तो इसी तरह के आगे भी बढ़ने का हमारा चांस है। हम जरूर जो आने वाले दिनों के अंदर भी जो पेशेंट्स के लिए हेल्प होने के लिए हम हेल्प करेंगे डेफिनेटली। सर ये जो पेशेंट आप ऑपरेशन किए हैं, ये फर्स्ट मर्तबा ही आप यहाँ पर किए हैं? इससे पहले भी ऐसे केस आप हुआ है? ये पहले बात, ये केसेस बहुत रेयर होते हैं। तो ये बच्ची जो 14 साल की छोटी बच्ची है, ये पैदाइशी बीमारी है उसको। जैसा एक OR सिंड्रोम जो सीधी किडनी नहीं है उसको, बच्ची को पैदा स्कैनिंग के अंदर नहीं है, ऐसी बीमारी है। और बच्चेदानी 2 हैं, 2 के अंदर सीधे तरफ जो खून जमा होकर बैठा था वो। तो बगैर बड़ा ऑपरेशन करे हुए जो मिनिमली सर्जरी बोलते तो नीचे से ही रास्ते से उन्होंने ऑपरेशन कराया हमारे डॉक्टर्स, डॉक्टर रमेश गुल्ला सर, डॉक्टर अंबिका, डॉक्टर देशपांडे सर, सबीना मैडम, सब मिला के एक टीम ऑफ डॉक्टर्स जो काम करे हैं एक्टिवली। आज कितना वक्त लगा ऑपरेशन के लिए? कम से कम 2 घंटे तक लगाओ। क्या आपके हॉस्पिटल के लिए एक नया एक्सपेरिमेंट है? डेफिनेटली हमारे लिए एक तजुर्बे की बात है कि हमारे जो यहाँ पे PGs पढ़ रहे हैं, MD डॉक्टर पढ़ रहे हैं, MS डॉक्टर पढ़ रहे हैं, उनके लिए भी, बच्चों के लिए भी जो पढ़ाना अच्छा रहा। ये बच्ची जो हमारे लिए एक अच्छा एक तजुर्बा दी है। ऐसी रेयर बीमारी का उस तरह हेल्प हुआ है हमारे लिए, हमारे डॉक्टर्स के लिए। मैं आवाम से, बीजापुर की आवाम से, प्लस करिए की आवाम को मैं मैसेज देना चाहता हूँ कि जो भी हेल्प हमारे से होता है डेफिनेटली जो हम हेल्प करेंगे उनको। जैसा अब आप बोलते हैं सीजरियन बाहर करेंगे तो कितना खर्चा आता है? तकरीबन 30-40 हज़ार खर्चा आता। तो 30 हज़ार का ऑपरेशन हमें फ्री कर रहे हैं यहाँ पे, ताकि गरीब लोगों को हेल्प होने के लिए। शुक्रिया। वहाँ भी आना क्या? ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬಿಕಾ ಪಾಟೀಲ್, ಅಸೋಸಿಯೇಟ್ ಪ್ರೊಫೆಸರ್, ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ OBG, ಅಲ್-ಅಮೀನ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ 15 ವರ್ಷದ ಹುಡುಗಿ ತಾಳಿಕೋಟಿ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬಂದಿದ್ರು. ಅವರಿಗೆ ಸಿವಿಯರ್ ಪೇನ್ ಅಬ್ಡಾಮಿನ್ ಎವ್ರಿ ಟೈಮ್ ಮಂತ್ಲಿ ಬಂದಾಗ, ಪೀರಿಯಡ್ಸ್ ಬಂದಾಗ ರಿಪೀಟೆಡ್ ಆಗಿ ಪೇನ್ ಅಬ್ಡಾಮಿನ್ ಬರ್ತಿತ್ತು, ಬ್ಲೀಡಿಂಗು ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ರಿಪೀಟೆಡ್ ಆಗಿ ಪೇನ್ ಅಬ್ಡಾಮಿನ್ ಬಂದಾಗ ಅವರೆಲ್ಲ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೋದಾಗ ಸರಿಯಾಗಿ ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಅದು ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಎಲ್ಲ ಕೇಳೋದಾದ್ಮೇಲೆ ಏನು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಂದರೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ವೆರಿ ರೇರ್ ಡಿಸೀಸ್ ಓವಿರಾ ಸಿಂಡ್ರೋಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ, 2 ಗರ್ಭಕೋಶಗಳು ಇರ್ತವೆ. ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ದಟ್ ಒಂದು ಸೈಡ್ ಕಿಡ್ನಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅದು ಒಂದ್ ಕಡೆ ಬ್ಲಾಕ್ ಇರ್ತದೆ, ವಜೈನಾ ಏನಿರ್ತದೆ ಬ್ಲಾಕ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಅದು MRI ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಅದು ಕನ್ಫರ್ಮ್ ಆಯ್ತು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ನಾವು ಅವರಿಗೆ OT ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ HOD ಡಾಕ್ಟರ್ PV ಜಾಜು ಸರ್, ನಮ್ಮ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಗುರುರಾಜ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಸರ್, ಮತ್ತೆ ಸರ್ಜರಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿಲಾನಿ ಔಟಿ ಸರ್, ಮತ್ತೆ ರಮೇಶ್ ಗುಲ್ಲಾ ಸರ್, ಇವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ವಿಚ್ ವಾಸ್ ಮಿನಿಮಲಿ ಇನ್ವೇಸಿವ್ ಸರ್ಜರಿ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಸ್ಕಾರ್ ಅಥವಾ ಯಾವುದು ಗಾಯ ಇಲ್ಲದೆ ಕೆಳಗಡೆ ನ್ಯಾಚುರಲ್ ಆರಿಫೈಸ್ ಇಂದ ಆಪರೇಟ್ ಮಾಡಿ, ಅದರಿಂದ ಏನಾಯ್ತು, ಅದು ಏನ್ ದುರ್ಮಾಂಸ ಇತ್ತು ವಜೈನಾ, ಇಲ್ಲಿ ಹೆಮಿ ವಜೈನಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಅಬ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಇತ್ತು, ಅದನ್ನ ನಾವು ತೆಗೆದು ಕಟ್ ಮಾಡಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಏನು ಗರ್ಭಚೀಲದೊಳಗ ರಕ್ತ ಜಮಾ ಆಗಟ್ಟಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಡ್ರೈನ್ ಆಗಕ್ ಜಾಗನೇ ಇರಲಿಲ್ಲ.
ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಆಗ್ತಿತ್ತು, 2 ಗರ್ಭಕೋಶ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದ್ ಕಡೆ ಬ್ಲಾಕ್ ಇತ್ತು, ಒಂದ್ ಕಡೆ ಓಪನ್ ಇತ್ತು. ಸೊ ಅದು ಮಂತ್ಲಿ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಅದ್ ರಕ್ತ ಜಮಾಗಟ್ಟಿ ಅಲ್ಲೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಬರೋದು ರಿಪೀಟೆಡ್ ಆಗಿ, ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸಿಂದ ಬಂದಿದ್ರು. ಸೊ ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿ ಒಳಗ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದು ಅದು ಮಾಂಸ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ಒಳಗ್ ಕಣ್ಣಿ ಇರುವಂತ ಬ್ಲಡ್ ಆಗ್ಲಿ ಎಲ್ಲಾನು ಡ್ರೈನ್ ಮಾಡಿ ಈಗ ಅವರಿಗೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆಲ್ಲಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಈಗ ನಾವು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದೆಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಫ್ರೀ ಮಾಡಿದ್ವಿ, ಎಲ್ಲ ಫ್ರೀದಾಗ. ಮೆಡಿಸಿನ್ ಸ್ವಲ್ಪ ತಂದಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲಾನು ಫ್ರೀ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 1 lakh ಜಾಸ್ತಿನೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಂಥದೆಲ್ಲ ಸರ್ಜರಿಗೆ. ಅದು ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ಗೆ ಎಷ್ಟೋ ಖರ್ಚಾಗಿರ್ತದೆ, ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ ಮಾಡೋಷ್ಟಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ವೇರಿಯಸ್ ಟೆಸ್ಟ್ ಎಲ್ಲ. ಸೊ ಅದೆಲ್ಲಾನು ನಾವು ಫ್ರೀ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಗೆ ನಾವು ಈಗ ಫ್ರೀನೇ ಇಟ್ಟಿದ್ದೀವ್ರಿ. ಏನು ಎಲ್ಲ ಈವನ್ ಡ್ರಗ್ಸ್ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈವನ್ ಸಿಸೇರಿಯನ್, ನಾರ್ಮಲ್ ಡೆಲಿವರಿ, ಗರ್ಭಕೋಶದ ಆಪರೇಷನ್ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ದುರ್ಬೀನ್ ಆಪರೇಷನ್, ಹಾ ಅದು ಸಹ ಫ್ರೀ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಕೆಲವು ಬಹಳ ಬಡವರು ಇದ್ದವರಿಗೆ ಅದು ಏನ್ ಬಹಳ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಹಾ BPL ಕಾರ್ಡ್ ತಂದ್ರೆ ಸಾಕ್ರಿ. ಅದು ಒಂದು ಇದು ರೀ ಹುಣಚಿಗೆ ರೀ ಅಜ್ಜಲ್ ತಾಂಡಾರಿ. ನನಗೆ ಭಾಳ ನೋವು ತ್ರಾಸ ಮಾಡಾಕತ್ತಿತ್ತು ರೀ. ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಎಡ್ಮಿಟ್ ಆದೆ. ಸರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಕೇಸಿ ಎಲ್ಲ ಟೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಫ್ರೀಯಾಗಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ. ಮಗಳಿಗೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು. ಒಂದು 6 ತಿಂಗಳಿಂದ. ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದೆ ರೀ, ಮತ್ತು ತಾಳಿಕೋಟೆ ತೋರಿಸಿದೆ. ಏನಾಗಲ್ಲಪ್ಪ ಅದು ಗಂಟಾಗಿದೆ ಅಂತ ಕೇಸಿ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸುಮಾರು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಬಂದೆ ರೀ. ಅವರು 1 ಲಕ್ಷ ಮೇಲೆ ಬರ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 1 ಲಕ್ಷ 2 ಲಕ್ಷ ಬರ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಕೊಟ್ಟಾರ್ರಿ. ಹಾ ಫ್ರೀ ಮಾಡ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಮಾಡ್ಯಾರ. ಏನ್ರಿ ತುಂಬಾ ಅವ್ನ ಮಕ್ಕಳ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಂತ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಕೃಷ್ಣ ರೀ.